नमस्ते किसान, नमस्ते भारत। किरण किसान पाठशाला के साथ महाराष्ट्र के टूर पर हूँ और एक बगीचे पे खड़ा हूँ। यहाँ पर ये तीसरी कटिंग चल रही है इनकी। मेरे साथ में है प्रशांत जी। नमस्ते सर। नमस्कार सर, थोडं आपलं तुमच्या परिसरातलं जो पॅटर्न आहे बहुतेक 6x5चा दिसला मला। आपला 5x6चा 5x6 हां, आणि एक लावतात दुसरं काढून टाकतात, पीलबाग शक्यतो घेत नाही। पण तुम्ही हा प्रयोग केलेला आहे की तुमचं आता तिसरी कटिंग येत आहे। एकंदरीत तुमचा अनुभव काय याच्याबद्दल थोडं सांगा शेतकऱ्यांना। गॅपिंग जर मेंटेन केली तर तिसरा किंवा चौथा किंवा 5दा सुद्धा आपण घेऊ शकतो। नियोजन फक्त आता तुमचा बी आता मी हा जो प्लॉट लावलेला आहे बी किसानचा रोप लावलेले आहेत 2022 मध्ये। 2022 ला पहिला प्लॉट होता, 2023 ला दुसरा, आता तिसरा प्लॉट आता चालू आहे। जवळजवळ 15-20% राहून गेला आहे, माल कटिंग पूर्ण झालेला आहे। आता मी चौथाच्या तयारीमध्ये आहे। 5x8 मध्ये घेतला। 5x8 माझं प्लांटेशन आहे आणि पूर्ण 70-30 ने झिगझॅग पॅटर्न, पूर्ण 70-30 पॅटर्नने चालू आहे। विदाउट कल्टिवेशन बिलकुलच नाही, बिलकुल नाही। ट्रॅक्टर म्हणजे नाहीच नाही। म्हणजे आता तुमचा हा जो तिसरा आणि चौथा तुम्ही करतायत एकाच प्लॉट मध्ये, याचं मूळ कारण काय? म्हणजे कशामुळे तुम्हाला दुसरा तिसरा चौथा घेता आला याच्यामध्ये? एक तर विदाउट कल्टिवेशन, दुसरं 70-30 पॅटर्न हा जास्त चांगला आहे। म्हणजे ग्राफ मोठा असेल आणि जास्त सूर्यप्रकाश मिळाला तर सिंगाटोका वगैरे अशा रोगांपासून सुद्धा आपण वाचू शकतो आणि मालची क्वालिटी चांगली येते। नंतर हे कल्चर वगैरे झालं तर त्या कल्चरमुळे पण आपल्याला जमीन सुधारते आणि व्यवस्थित होतो, पीएच मेंटेन होतो। पूर्ण कचरा आहे आणि सगळे गांडूळ असतात याच्यामध्ये, पूर्ण गांडूळ असते, पूर्ण गांडूळ वगैरे। आणि याच्यामध्ये डिकम्पोजिंग मटेरियल, जीवामृत वगैरे हे आम्ही सोडत राहतो याच्यामध्ये, त्याचा फायदाही आपल्याला या ठिकाणी होतो। बरं, आता हा झाला तुमचं एक टेक्निकल पद्धत। आता याची इकॉनॉमी कसं सांगा? पहिला, दुसरा, तिसरा मध्ये इकॉनॉमी मध्ये काय चेंज होतं? केळीचा इकॉनॉमी पहिला जर प्लॉट घेतला सुरुवातीला खर्च हा जास्त असतो, जवळजवळ हजारी आपल्याला 70 रुपये 75 रुपयापर्यंत खर्च जातो बागाच्या हिशोबाने, रोप वगैरे सर्व पकडून विदाउट ठिबक। नंतर मग दुसरा जेव्हा ठेवला तेव्हा जवळजवळ म्हणजे एका एकराला जो खर्च लागतो तो पूर्ण एवढ्या सर्व प्लॉटला लागतो, एवढा कमी खर्च म्हणजे 25% जवळपास असतं। 75% आपला जो खर्च आहे तो वाचून जातो आणि माल ही दुसऱ्या म्हणजे पीलबागला चांगला आला होता। चांगला पहिल्यापेक्षा चांगला, वजन पण चांगलं आणि क्वालिटी पण चांगली। बऱ्याच शेतकऱ्यांचा हा गैरसमज आहे की पीलबागला त्याची क्वालिटी येणार नाही किंवा मग त्याचं वजन येणार नाही, पण मेन म्हणजे ग्राफ आहे त्याचा। मेन ग्राफ जर असेल तर आता हे सर्व करण्यामागे 5x8 होतं म्हणून हे शक्य झालं, किंवा 5x6 किंवा 5x5 किंवा 6x5 असलं तरी पण मला असं वाटतं की मी तिसरा भाग घेऊ शकलो नसतो। आता चौथाही घेण्याचा विचार करतोय ते हे ग्राफ मोठा आहे त्यामुळे, नाहीतर मला नाही वाटत असं झालं असतं असं, कारण माप हे थोडंफार चुकत जातं आणि त्यामुळे थोडेसे प्रॉब्लेम येतात। झाड एकमेकांवर असे चढून जातात किंवा म्हणजे क्वालिटी जी पाहिजे ती मेंटेन होऊ शकत नाही। बरोबर, आणि त्यासाठी आपल्याला ग्राफ मोठा हे आज सर्वात मोठं। बरं, आता तुम्ही पहिलं जसं असतं, आता नंतर पील किती महिन्यानंतर ठेवतात तुम्ही? पील जवळपास मी माझ्या माल केव्हा निघेल या हिशोबाने मी पील ठेवतो। बरोबर, ते एक महत्वाचा विषय आहे, कारण माल हा थंडीमध्ये सापडू नये, माल निघताना हा उन्हाळ्यामध्ये सापडू नये। मी या सर्व गोष्टींचं मॅनेजमेंट करतो आणि 1-2 महिने मागे पुढे होतो, पण जवळजवळ एका वर्षाला एक कटिंग पूर्ण होऊन जाते, माल पूर्ण निघून जातो। आता हा जो मी प्लॉट ठेवली, तिसरा भाग जो ठेवला होता हा मी ऑक्टोबरला ठेवला होता, ऑक्टोबरला। अजून ऑक्टोबर आला नाही, त्याच्या अगोदर माल एंड होऊन गेला, म्हणजे 11 महिन्यामध्ये 12 महिन्यामध्ये पूर्ण शेत क्लीन होतं। जो बहुतेक केळीला जो चांगला भावचा जो पिरियड असतो म्हणजे जून ऑगस्टपासून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत, याच्यामध्ये त्यांची कटिंग यायला पाहिजे या हिशोबाने ते प्लॅनिंग करतात।
मी जनरली म्हणजे आपले जे भारतीय सण आहेत, आता उदाहरणार्थ श्रावण महिना आहे, त्याच्यानंतर नवरात्र येतात, गणेश उत्सव आहे, नंतर नवरात्र आहे, या पिरियड मध्ये माल लोकल मार्केटला मागणी जास्त असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी हे सर्व त्यावेळेस आपला जर काही माल निघाला तर आपल्याला थोडं परवडतं आणि लोकल मार्केटलाच मी माल देऊन टाकतो, कारण काय अडचण येत नाही आणि बाहेर एक्सपोर्ट पण झालेले नसतात आणि आपल्याकडे मागणी खूप असते. आता ह्या वर्षी टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये 45-46 पर्यंत या भागातलं झालं होतं, त्यामुळे थोडासा निसवाडमध्ये प्रॉब्लेम आला, तर थोडीशी रास हलकी पडली, तर जवळजवळ 18 ते 20 पर्यंत इन ऍव्हरेज असं झालेलं आहे. असं 25-27 पर्यंतही गेलेले आहेत. हा, सुरुवातीला तर 30+ होते. पिलबाग जो होता तो 30+ होता, लावणीचा पण 30+ होता. अतिशय मी जवळजवळ 8 ते 9 पंजे त्याचे ठेवलेले होते, तरी प्रीमियम क्वालिटी तयार झाली होती. दुसरं तुमचं हे तिसरं आहे आणि आता तुम्ही चौथं ठेवताय, जवळपास तुमचं म्हणजे बोनस असणार सर? हो, हे सर्व बोनस, नॉमिनल खर्च. नॉमिनल खर्च. त्याच्यामुळे तुम्हाला रेट कमी असला किंवा ऍव्हरेज कमी असला तर परवडतं. प्रॉफिट निघून जातो. कल्टिवेशनचा खर्च वाढतो, रोपांचा खर्च वाढतो, आपल्याला निंदणी आणि हे साफसफाई मेंटेन करणं हेच थोडाफार जेवढा खर्च लागतो, बरोबर, अन्यथा एवढा जास्त खर्च नाही. आणि अशा पिलबाग जास्त गॅप ठेवून समजा केलं तर आपल्याला निश्चितच केळीमध्ये फायदा होऊ शकतो, सस्टेनेबल होतो आणि इकॉनॉमी त्याच्यामध्ये चेंज होते. दरवर्षी केळी लावण्यासाठी नवीन शेती तयार करा, पुन्हा खत टाका आणि हे करा ते करा, त्यापेक्षा या पद्धतीने केलं तर आपल्याला जास्त बेनिफिट होऊ शकतो. बरोबर, कारण प्रत्येक वर्षाला भाव असेलच हे निश्चित नाही. निसर्ग आपल्याला केव्हा काय धोका देईल याची गॅरंटी नाही. बरोबर, त्यासाठी आपल्याला हे पिलबाग घेणं थोडंसं चांगलं असतं, फायदेशीर असतं. सरांचा एक थोडक्यात सांगायचं म्हटलं, सर स्वतः हायस्कूलमध्ये टीचर आहे. पूर्ण 10 ते 5 त्यांची शाळा असते आणि उरलेल्या वेळामध्ये ते शेतीमध्ये पूर्ण जवळपास सरांचं 20 एकर शेती आहे. पूर्ण टोटल केळी लागवड किती तुमची? 16 एकर केळी लागवड आहे आणि नोकरी सांभाळून ते शेतीमध्ये फुल टाईम जेवढा वेळ देता येईल तेवढा करतात आणि स्वतः उभं राहून शेती करतात. त्याच्यामुळे त्यांना हा म्हणजे फायदा झालेला आहे. बरेच शेतकरी थोडं दुर्लक्ष करतात, पण तुम्ही सर म्हणजे छान मॅनेजमेंट केलेलं आहे एकंदर. आणि सरांचं असं की पूर्ण परिसरामध्ये त्यांचं जेवढं त्यांच्याशी जुळलेले शेतकरी आहेत, बी किसानशी जुळलेले शेतकरी, सर्वांना सर एनी टाईम केव्हाही 24 तास मार्गदर्शन करतात. सर्व शेतकऱ्यांना सल्ला देतात, त्यांचे स्वतःचे अनुभव शेअर करतात. कुठेही प्रॉब्लेम आला शेतकऱ्यांना तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सल्ले देत असतात. आणि जवळपास बरंच नेटवर्क त्यांचं या परिसरामध्ये झालेलं आहे. जर कुणाला बी किसानची रोपं पाहिजे असतील, गाईडलाईन पाहिजे असतील आणि 70-30 पद्धतीने दुसरा, तिसरा, चौथा, 5 वर्षापर्यंत तुम्हाला प्लॉट चालवायचा असेल, 5 कटिंगपर्यंत, तर सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. सर तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव प्रशांत राजाराम पटेल, मी राहणार तळोदा, पण माझी शेती जी आहे या बाउंड्री लाईनवर हातोड्या गावामध्ये आहे. माझा मोबाईल नंबर आहे 9423497307. धन्यवाद.